सरावानेच यश मिळते. पुण्यातील गजबजलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये समीरने नुकतीच आपली पहिली नोकरी सुरू केली होती. तो उत्साही आणि अभ्यासात हुशार होता. कॉलेजमध्ये तो नेहमी टॉपर होता. उत्तम मार्क्स, चांगले प्रोजेक्ट्स आणि कॅम्पस प्लेसमेंटमुळे त्याचा आत्मविश्वास खूप वाढला होता. ऑफिसच्या मोठ्या काचेच्या इमारतीकडे पाहून त्याला स्वतःचा अभिमान वाटत होता. आयुष्यातील हे नवीन वळण त्याला खूप प्रगतीकडे घेऊन जाईल अशी त्याला खात्री होती. समीर तांत्रिक ज्ञानामध्ये खूप तरबेज होता. ऑफिसमधले वातावरण त्याच्यासाठी नवीन होते. मोठ्या मीटिंग्स, सतत येणारे मेल्स, डेडलाईन्स, टीम कॉल्स आणि इंग्रजीत होणाऱ्या चर्चा. सुरुवातीला त्याला सगळं खूप आकर्षक वाटत होतं. क्लायंट मिळवण्यासाठी लागणारी सेल्स प्रेझेंटेशन्स तयार करणे हे त्याचे काम होते. प्रेझेंटेशन देणे हे खूप सोपे काम आहे असे त्याला वाटायचे. सादरीकरणाच्या सरावाकडे त्याने नेहमीच दुर्लक्ष केले. एके दिवशी समीरला एका क्लायंट मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळाली. त्याने प्रेझेंटेशन तयार केले. डिझाईन सुंदर होतं, स्लाइड्स आकर्षक होत्या. त्याने विचार केला, मी इतका हुशार आहे, मग मला सरावाची काय गरज? मी सहज सगळं सांभाळेन. तो आत्मविश्वासाने मीटिंग रूममध्ये गेला आणि प्रोजेक्टर समोर उभा राहिला. सादरीकरण सुरू होताच समीर गडबडला. त्याला नेमके कोणते मुद्दे मांडायचे आहेत हे आठवेनासे झाले. तांत्रिक प्रश्न विचारल्यावर त्याची बोबडी वळली. तो सारखा घाम पुसत होता आणि शब्दांसाठी चाचपडत होता. तो वारंवार ॲक्च्युअली बेसिकली म्हणत अडखळत होता. क्लायंटच्या चेहऱ्यावरचा नाराजीचा भाव पाहून समीरचा उरलासुरला आत्मविश्वासही डळमळीत झाला. मीटिंग संपल्यावर समीर अत्यंत उदास झाला होता. तो ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये एका कोपऱ्यात शांत बसला होता. तेव्हाच त्याची अनुभवी सहकारी सायली तिथे आली. ती शांत, आत्मविश्वासू आणि कामात अत्यंत कुशल होती. क्लायंट मीटिंगमध्ये ती ज्या पद्धतीने बोलायची, प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि प्रेझेंटेशन सादर करायची, ते पाहून समीर प्रभावित व्हायचा. तिने समीरच्या चेहऱ्यावरची निराशा ओळखली आणि त्याला धीर देण्यासाठी त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. सायलीने त्याला प्रेमाने समजावून सांगितले, समीर, तू खूप हुशार आहेस, यात शंकाच नाही. पण लक्षात ठेव, फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नसते. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी सराव हा सर्वात महत्त्वाचा असतो. जोपर्यंत तू तुझ्या भाषणाचे आणि उत्तरांचे अनेक वेळा सराव करत नाहीस, तोपर्यंत तुला आत्मविश्वास मिळणार नाही. समीरला आपली चूक उमजली. घरी गेल्यावर त्याने ठरवले की आता तो पूर्ण तयारी करेल. त्याने यूट्यूबवर कम्युनिकेशन स्किल्सचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. आरशासमोर उभे राहून तो आपले प्रेझेंटेशन सादर करू लागला. तो स्वतःचे बोलणे रेकॉर्ड करू लागला आणि कुठे सुधारणा हवी आहे हे तपासू लागला. त्याने रोज नियमित सराव सुरू ठेवला. पुढच्या काही दिवसांत समीरने सायलीला त्याचे प्रेझेंटेशन दाखवले. सायलीने त्याला काही महत्त्वाचे बारकावे सांगितले आणि कठीण प्रश्नांची तयारी कशी करायची हे शिकवले. समीरने सायलीने दिलेल्या सूचनांचा पुन्हा पुन्हा सराव केला. आता त्याच्या बोलण्यात वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागला होता. काही दिवसांनी समीरला सिंगापूरच्या क्लायंटसोबत प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळाली. त्या रात्री त्याने पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केली. प्रत्येक स्लाइड, प्रत्येक मुद्दा आणि संभाव्य प्रश्नांची तयारी केली. अखेर सिंगापूरच्या महत्त्वाच्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन देण्याचा दिवस आला. यावेळी समीर अजिबात घाबरलेला नव्हता. त्याने प्रत्येक मुद्दा स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडला. क्लायंटने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्याने अचूक उत्तर दिले. त्याचे सादरीकरण इतके उत्तम झाले की सर्वजण प्रभावित झाले. मीटिंग संपल्यानंतर क्लायंट म्हणाले, एक्सलंट प्रेझेंटेशन समीर, व्हेरी प्रोफेशनल अँड क्लिअर. मीटिंग यशस्वी झाली आणि क्लायंट मिस्टर टॅन यांनी समीरचे विशेष कौतुक केले. समीरला प्रोजेक्टचे यश मिळालेच, पण त्याहूनही मोठे यश म्हणजे त्याला सरावाचे महत्त्व समजले होते. त्याने सायलीचे आभार मानले आणि मनाशी पक्के केले की आयुष्यात सततचा सराव आणि सातत्यच माणसाला परिपूर्ण बनवते. कॉर्पोरेट जगात यश फक्त डिग्रीने मिळत नाही. रोज स्वतःला सुधारत राहण्याची तयारी असेल तरच माणूस खऱ्या अर्थाने पुढे जातो. सततचा सराव आणि सातत्य माणसाला परिपूर्णतेकडे घेऊन जातात.